कशासाठी वेळ येते ही बोला, याला जबाबदार शासनाचं नियंत्रण नाही का? शासन काय करतंय? नुसताच आपल्या घोषणा पोकळ घोषणा करायचं, महिलाला म्हणायचं तुम्हाला 1500 वर 2100 देतो, शेतकऱ्याला म्हणतो तुम्हाला 2000 दिलो, किलोनीकर म्हणतोय 2000 तुम्ही पेरणी केलं, तुमच्या अंगावर कपडे घातलं, तुमची चड्डी आमची आहे. अरे बाबा, या देशामध्ये बदल घडवणं या शेतकऱ्याने लक्षात ठेव. तुम्हाला सत्तेत बसवलं या शेतकऱ्याला बसवलं हे लक्षात ठेव. आणि बोलत असताना विचार करून बोला. यापुढे निर्वाणीचा इशारा देतोय, यापुढे जर केंद्रातल्या कुठल्याही किंवा राज्यातल्या कुठल्याही मंत्री किंवा स्थानिकच्या आमदाराने जर शेतकऱ्याच्या विषयी जर अपशब्द जर काढले तर शेतकरी संघटना त्या ठिकाणी ज्याला जिथं असेल तिथं जाऊन बनवण्याचं काम यापुढे आम्ही करणार आहोत. त्याची दखल तरी घातली पाहिजे. कशासाठी शेतकऱ्याबद्दल बोलताय तुम्ही? राज्याचा कृषी मंत्री काय म्हणतोय? शेतकरी कर्ज घेतात, फेडत पोराचे लग्न करतात. आणि म्हणजे काय करायचं? कशासाठी कर्ज घेतलाय? आम्ही शेती करतोय, शेतीला फेडतोय. आतापर्यंत रेकॉर्ड बघा, सगळ्यात जास्त फेड शेतकऱ्यांनी केली. त्या तुम्ही बघा माहिती घेऊन, तरी हे शेतकऱ्याची बदनामी तुम्ही चालवली. ही बदनामी आम्ही खपवून घेणार नाही. त्यानंतर सगळ्यात महत्वाचा विषय तो या ठिकाणी कृषी अधिकारी त्यांच्या विविध योजना आहेत. त्या योजनेचे अनेक थकीत अनुदान आहेत. त्या आजपर्यंत या जिल्ह्यातल्या 2 वर्ष झालं शेतकऱ्याला मिळाले.